पुढचं काय आता, हां फ्लेकी पार्टिकल जर का असेल तर स्ट्रेंथ पण कमी आणि वर्कॅबिलिटी बी कमी, स्ट्रेंथ बी कमी वर्कॅबिलिटी बी कमी. आणि इलॉंगेटेड पार्टिकल बी असेल तर स्ट्रेंथ बी कमी आणि वर्कॅबिलिटी बी कमी. आलं का? आता राऊंडेड ना, राऊंडेड पार्टिकल कसे असताना रोल करतात एकमेकांवरती, त्यामुळे त्याची वर्कॅबिलिटी जास्त असते पण स्ट्रेंथ मात्र कमी असते ना त्याची. अँग्युलर पार्टिकलवरती खूप जास्त खरबडा असतो तो, त्यामुळे एकमेकांमध्ये चिटकून जातं म्हणून त्याची स्ट्रेंथ जास्त असते, परंतु वर्कॅबिलिटी त्याची काय असते, कमी. पण फ्लेकी पार्टिकल, चपटा पार्टिकलची स्ट्रेंथ बी कमी वर्कॅबिलिटी बी कमी. इलॉंगेटेड पार्टिकलची स्ट्रेंथ बी कमी वर्कॅबिलिटी बी कमी. कळालं काय? हा दुसरा पॉईंट झाला. ठीक आहे. आणि नंतर याच्यामध्येच तिसरा पॉईंट ग्रेडिंग ऑफ ॲग्रिगेट. 3 येते ना ते, एक होता साईज, एक होता शेप आणि ग्रेडिंग ऑफ ॲग्रिगेट. आता याच्यात काय लिहायचं, 2 ग्रेड आहेत आपल्याकडे. एक आहे वेल ग्रेडेड, एक आहे पुअरली ग्रेडेड. वेल ग्रेडेड ॲग्रिगेट जर का असेल तर स्ट्रेंथ पण जास्त, वर्कॅबिलिटी बी जास्त. स्ट्रेंथ इज ऑल्सो मोर, वर्कॅबिलिटी ऑल्सो मोर. पुअरली ग्रेडेडमध्ये स्ट्रेंथ बी कमी आणि वर्कॅबिलिटी बी कमी. खतम. अशा पद्धतीने प्रॉपर्टी आपलं काय म्हणतात, फॅक्टर अफेक्टिंग दी. फॅक्टर अफेक्टिंगमध्ये एवढे पण तुम्ही पॉईंट लिहू शकतात. हे सगळे फॅक्टर झाले. मी तर म्हणतो खूप सारं झालं हे लिहायला. त्याने कधी कधी थोडा एक सिंगल विचारतो, वॉटर सिमेंट रेशो म्हणजे काय असतो आणि त्याच्याबद्दल सांगा. तर वॉटर सिमेंट रेशोमध्ये जेवढं लिहिलं तेवढं लिहायचं. जर जीएल स्पेस विचारलं तर जीएल स्पेसमध्ये जेवढं लिहिले तेवढं लिहायचं, त्याचा ग्राफ काढून दाखवायचा. अशा पद्धतीने 4 फॅक्टर तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, हे संपलं आपलं. पुढचं आहे रिलेशन बिटवीन टेन्साईल अँड कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ. टेन्साईल अँड कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथमधलं रिलेशन द्यायचं आहे. सेम प्रपोज लाईक हायर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ कॉन्क्रीट शो हायर टेन्साईल स्ट्रेंथ बट रेट. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन. रिलेशन बिटवीन टेन्साईल अँड कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ. प्रश्न कसा विचारतात ते क्वेश्चन. एक्सप्लेन द रिलेशनशिप बिटवीन compressive strength and tensile strength of concrete. So explain the relationship between compressive strength of concrete and tensile strength of concrete. ओके का? चला बरं, आता हा प्रश्न दिलेला आहे, दोघांमधलं रिलेशन सांगायचं आहे आणि त्यांच्यामधलं इक्वेशन पण द्यायचं आहे. इक्वेशन पण आपल्याला आपल्या स्पर्धा परीक्षेला लागणार आहे पुढे. ठीक आहे, मग चला एक एक वाक्य लिहू. दोघांमधले रिलेशन सांगितलेले आहे बाबा, बघू. Concrete is commonly considered in RCC construction, but same purpose like design of highway, airplane, tensile strength and shear also required considered. त्यांच्यामधलं रिलेशनशिप सांगायचं बरं का, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ आणि टेन्साईल स्ट्रेंथ मध्ये रिलेशन. पहिलं वाक्य, फॉर हायर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ, फॉर हायर, जर एखाद्या कॉन्क्रीटची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ हायर असेल, कॉम्प्रेस करतोय तरी पण तुटे ना, खूप जास्त कॉम्प्रेस केला तरी तुटे ना, याचा अर्थ त्याची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ काय जास्त आहे. फॉर हायर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ, for higher compressive strength shows higher tensile strength. For higher compressive strength, the concrete which has higher compressive strength which also has higher tensile strength. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, ज्या कॉन्क्रीटची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ जास्त आहे त्याची टेन्साईल स्ट्रेंथ पण जास्त असते, असं बोलायचं. फॉर हायर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट हॅव हायर टेन्साईल स्ट्रेंथ, हॅव हायर टेन्साईल स्ट्रेंथ. कळालं का पहिलं रिलेशन काय होतं, ज्याची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ जास्त आहे त्याच्या टेन्साईल स्ट्रेंथ पण जास्त असतो. दुसरं वाक्य, हायर फ्लेक्चरल स्ट्रेंथ दॅन कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ, इनसफिशियंट क्युरिंग ऑल्सो अफेक्ट द मोर. रिलेशनशिप बिटवीन सांगायचं हां त्यांच्यामधलं, एक एक करून व्यवस्थित लिहू आपण. द टेन्साईल स्ट्रेंथ, टेन्साईल स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट, मी जे बोलतो एकदम पॉवरफुल पॉईंट आहे, जसे तसे यायला पाहिजे तिथं. द टेन्साईल स्ट्रेंथ ऑफ द कॉन्क्रीट increase slowly
दॅन कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ, दॅन कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ. काय अर्थ झाला याचा? याचा अर्थ काय झाला? कॉन्क्रीटची जी टेन्साईल स्ट्रेंथ आहे ना ती हळूवार वाढते, 28 हळूवार वाढते, परंतु कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ लवकर वाढते. कळालं का? द टेन्साईल स्ट्रेंथ ऑफ द कॉन्क्रीट इन्क्रीज स्लोली, हळूवार वाढते दॅन कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ. कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ पटपट 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 गेन होतो, पण टेन्साईल स्ट्रेंथ हळूवार 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 वाढते. ओके का? पुढे ड्यू टू इनसफिशियंट क्युरिंग, ड्यू टू इनसफिशियंट क्युरिंग. जर समजा तुम्ही क्युरिंग व्यवस्थित केली नाही, याचा अर्थ काय बरं का, कॉन्क्रीटचा जो पण सरफेस आहे त्याच्यावरती पाणी जर का तुम्ही मारलं नाही, म्हणजे जसं की आपण क्युरिंग म्हणजे केरिंग करणं, माहिती आहे ना आपल्याला. कॉन्क्रीट मिक्स करण्याच्या वेळेस जे पाणी आपण ॲड करत असतो ते पाणी उडायला नको म्हणून आपण बाहेरून पाणी ॲड करत असतो, बाहेरून पाणी मारतो, गोनपाट लावतो ओलं करून किंवा वरून नळीने पाणी मारतो, त्याला क्युरिंग बोलतो आपण. तर जर तुम्ही क्युरिंग इनसफिशियंट म्हणजे पुरेशी नाही केली, इनसफिशियंट म्हणजे अपुरेशी, जर तुम्ही क्युरिंग पूर्ण केली नाही, 7 दिवसापर्यंत क्युरिंग करावी लागते, 7 दिवसापर्यंत कॉन्क्रीटवरती पाणी मारावं लागतं, आणि तुम्ही जर का 7 दिवसापर्यंत कॉन्क्रीटवरती पाणी मारलं नाही तर काय होतं? ड्यू टू इनसफिशियंट क्युरिंग affects more tensile strength than compression. बघा, ड्यू टू द इनसफिशियंट क्युरिंग the effect on tensile strength is more than compressive strength. काय अर्थ झाला याचा? जर समजा तुम्ही पुरेशी हे केली नाही, इनसफिशियंट क्युरिंग जर का केली ना, तर टेन्साईल स्ट्रेंथवरती जास्त परिणाम होतो कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथपेक्षा. कळतं का? कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथवरती काही एवढा फरचा परिणाम होणार नाही, पण टेन्साईल स्ट्रेंथवरती जास्त परिणाम होईल. समजलं का? पुढे क्रश ॲग्रिगेट माहिती आहे का? क्रश ॲग्रिगेट म्हणजे कोणती? कंपनीमध्ये बनवलेली वाळू. आपल्याकडे जर नदीची वाळू अवेलेबल नसेल तर आपण ती क्रश वाळू वापरतो ना, चुरा केलेली वाळू ती वापरतो आपण, ठीक आहे. तर क्रश ॲग्रिगेट जर का आपण वापरायला गेलो तर आपल्याला टेन्साईल स्ट्रेंथ जास्त भेटते, असं बोला. क्रश ॲग्रिगेट गिव मोर किंवा हायर टेन्साईल स्ट्रेंथ दॅन कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ. काय अर्थ झाला याचा? 2-3दा वाचायचं आहे, 3-4दा वाचायचं, रात्रभर वाचायचं, आज हे करायची टाकायचं एकदम पूर्ण. याचा अर्थ काय झाला की जर तुम्ही समजा चुरा केलेली खडी जर का वापरली ना तर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथपेक्षा टेन्साईल स्ट्रेंथ जास्त भेटेल तुम्हाला. कळालं का? ओके ना? हे चला पुढचं वाक्य. अजून 6 मार्काचा प्रश्न आहे तो. किती पॉईंट झाले? हां. जनरली कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट, जनरली कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट is 10th time of tensile strength of concrete. Concrete strength of concrete is 10th time ना. ओके. हां. जनरली कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट इज 10th टाइम ऑफ टेन्साईल स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट. टेन्साईल स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट हे वाक्य आपण लिहून टाकले, फॉर्म्युल्याच्या बेसवरती बी लिहू. जनरली कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट इज 10th टाइम ऑफ टेन्साईल स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट. काय अर्थ होतो याचा बघूया. काय अर्थ होतो याचा कळतं का? याचा अर्थ कॉन्क्रीटची जी कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ आहे ना ती टेन्साईल स्ट्रेंथच्या 10 पट असते. कॉन्क्रीटची जी टेन्साईल स्ट्रेंथ आहे ना त्याच्या 10 पट कोण असते? कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट. तो कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ द कॉन्क्रीट इज 10th टाइम ऑफ टेन्साईल स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट. ओके का? कधी कधी आपल्याला असं विचारून घेतात की कॉन्क्रीटची टेन्साईल स्ट्रेंथ किती असते, असं कोणी बी बोलून घेतं बरं का. मग काय बोलायचं? कॉन्क्रीटची टेन्साईल स्ट्रेंथ का ती 1/10 आहे. 1/10 म्हणजे काय माहिती आहे का? की त्याची जेवढी कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ आहे ना त्याचा 10वा हिस्सा. म्हणजे समज कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ आहे कॉन्क्रीटची 20, तर 20/10 जर केलं ना तर 2 एवढी टेन्साईल स्ट्रेंथ असेल. कळालं? हे बोलताना काय बोलायचं की टेन्साईल स्ट्रेंथचा जर का 10 पट केले तुम्ही
टेन्साईल स्ट्रेंथ, कॉन्क्रीटमध्ये जी टेन्साईल स्ट्रेंथ आहे ना त्याची, टेन्साईल स्ट्रेंथ कोणाला बोलतात, तुम्ही त्याला ताणतायत तरी पण तो तुटत नाही, ताणतायत तरी पण तुटत नाही, ताणतायत एक पॉईंट असेल तेव्हा तो तुटून जाईल. मग ताणण्यासाठी जेवढा बी तुम्ही जास्तीत जास्त लोड लावला होता का, ती त्याची टेन्साईल स्ट्रेंथ आली. मग कॉन्क्रीटची टेन्साईल स्ट्रेंथच्या 10 पट, कॉन्क्रीटच्या टेन्साईल स्ट्रेंथच्या 10 पट काय असतं, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ असते. समजलं का? कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ. हां. हो. नंतर पुढचं वाक्य, कॉन्क्रीटची जर टेन्साईल स्ट्रेंथ वाढवायची असेल तर एक तर तुम्ही क्रश सँड किंवा क्रश ॲग्रिगेट वापरली होती, सोबत तुम्ही पोझोलॉनिक मटेरियल जर वापरलं ना तरी पण वाढते. ठीक आहे, ते बाकी मरू द्या, वाटल्यास काही प्रॉब्लेम नाही. आता फॉर्म्युला लिहा पुढचा, रिलेशनशिप बिटवीन फ्लेक्झरल स्ट्रेंथ, रिलेशनशिप बिटवीन टेन्साईल and compressive strength is as follow. काय दिलं बरं त्यांच्यामध्ये रिलेशन, टेन्साईल स्ट्रेंथ FT बराबर K इंटू FC रेस टू पॉवर n. टेन्साईल स्ट्रेंथ आणि याच्यामधलं रिलेशन सांगितलं नाही. FT बराबर K FC रेस टू पॉवर n लिहून घ्यायचं प्रत्येकाचं. के काय असतो, FT काय असतो. FT असते टेन्साईल स्ट्रेंथ, FC काय असते कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ. ठीक आहे, आणि के काय असतो कॉन्स्टंट, झाला का पॉईंट. लास्ट पॉईंट याच्यामध्ये लिहून घ्या, जो त्या उपयुक्त नाही लिहिला परीक्षेत तरी पण चालेल, पण ठीक आहे बघा, कारण स्पर्धा परीक्षेला लागतोय म्हणून सांगतोय. रिलेशनशिप बिटवीन फ्लेक्झरल स्ट्रेंथ अँड कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ आर एज फॉलो. काय बरं का, फ्लेक्झरल स्ट्रेंथ बरोबर 0.7 अंडर रूट FCK. फेमस फॉर्म्युला, याच्यावर परीक्षेत प्रश्न विचारतात. 0.7 अंडर रूटमध्ये FCK. FCK काय असते त्याची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ असते. लिहून घ्या खाली, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट. ओके का. चला आता एक ग्राफ आहे, तो ग्राफ काढून घ्या. याचा अर्थ नाही कळाला काय, कॉम्प्रेसिव्ह फ्लेक्झरल स्ट्रेंथ सांगतो. हे समजा बीम आहे, हा बीम आहे. या बीमवरून तुम्ही लोड लावलाय, तर बीम कसा वाकेल, असा वाकेल की नाही. तर या बॉटमला जे ना टेन्शन येईल, वरती काय येतो कॉम्प्रेशन, कारण की तिकडे हे झाले ना वरती कॉम्प्रेस, खाली काय टेन्शन आहे. मग हे जे टेन्साईल स्ट्रेंथ आहे ना, यालाच बोलतो आपण फ्लेक्झरल स्ट्रेंथ. मग हा फ्लेक्झरल स्ट्रेंथ कशावर डिपेंड करतो, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथवरती. कसं रिलेशन आहे त्याच्यामधलं, की जर तुम्हाला जर फ्लेक्झरल स्ट्रेंथ काढायची असेल तर फ्लेक्झरल स्ट्रेंथ बराबर 0.7 अंडर रूटमध्ये FCK. कळालं का. ओके, चला पुढचा आता ग्राफ काढून घ्या त्याच्यामध्ये. ग्राफ काय काढणार आहे बघा, इकडे आहे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ, इकडे आहे टेन्साईल स्ट्रेंथ. दोघांमधलं रिलेशन कसं बसणार बघून घ्या. असं रिलेशन बसतं. ठीक आहे, वरती उभ्या ॲक्सिसवरती टेन्साईल स्ट्रेंथ आहे, आडव्या ॲक्सिसवरती कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ आहे. व्यवस्थित लिहा, खतम झालं. तर अशा पद्धतीने जर तुम्हाला रिलेशन बिटवीन टेन्साईल स्ट्रेंथ अँड कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ जर का आला तर तुम्ही त्याच्यावर लिहा. चालेल का. चला पुढचा क्वेश्चन. आवरायचे मला, 1 वाजता क्लासला बी जायचं, जेवण केलं. पुढचा प्रश्न आता क्रीप आणि श्रिंकेज, 2 बाकी ना. क्रीप श्रिंकेज, टाईप ऑफ श्रिंकेज, अल्ट्रासोनिक चॅप्टर व्हायलाच पाहिजे आज, कोणत्याही हालतमध्ये चॅप्टर व्हायला पाहिजे बरं का, गणित होऊन. किती क्वेश्चन राहिले, 4 राहिले, तर 3 ते 4 क्वेश्चन. थांबून घेऊ का मी आता, घेतो वाटलं दुपारी किंवा संध्याकाळी घेऊ. संध्याकाळी तुम्ही फक्त रेंजचं बघ बाबा, काहीतरी 2-3 वाजेपर्यंत